सर आपण अयोध्येला जाण्याच्या ट्रेनचं आयोजन केलं आहे, काय सांगा? आपण अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनचं आयोजन केलेलं आहे, काय माहिती का? कसं नियोजन आहे? कसं नाही, आपल्या येवला, मनमाड, लासलगाव हे आमच्या मतदार क्षेत्रातले आणि नांदगाव मतदार क्षेत्र इथल्या लोकांची अनेक मागणी होती की आम्हाला जायचं आहे, आम्हाला जायचं आहे, व्यवस्था करा. ती केली व्यवस्था सगळ्यांनी मिळून. चला. विरोधक यावरती पण टीका करते का भुजबळांना अयोध्येसाठी मतदारसंघातले लोक पाठवत आहेत, कसं शक्य झालं? का तर लोकांना जायचं तर काय, अनेक लोक जातात, लाखो लोक जात आहेत. आता कोण पंढरपूरला जात आहे, कोण काशीला जात आहे. आता भाविक लोक आहेत त्यांना अयोध्येला जायचं, ठीक आहे, व्यवस्था केली आहे. भुजबळ साहेब ट्रेन करतायत याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं. भुजबळ साहेब आमचे सगळे लोक आहेत, एकत्रित आहेत आम्ही सगळे. साहेब आपण मुख्यमंत्र्यांना नाशिक महापालिकेत घोटाळा झाल्याचं पत्र दिलं आहे. घोटाळा झाल्याचं पत्र नाही, घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिलेलं आहे. कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं ॲक्विजिशन होतं आहे. तर मागे असंच एक प्रकरण झालं, त्याची चौकशी सुरू आहे अजून. तर असं काही होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. नाही तर उगीच एकतर निवडणुका जवळ आलेला आहे, बदनामीला कारण होता कामा नये सरकार. साहेब अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते अमित शहाच्या भेटीला 2 दिवसानंतर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात ही बैठक होणार असल्याची माहिती. आज एक बैठक झाली, काही प्राथमिक चर्चा झाली. आता आणखीन 2 दिवसांनी ही चर्चा आणखीन फायनल होणार आहे. नाशिकची जागा आणि दिल्लीच्या जागेवर राष्ट्रवादीने क्लेम केलेला आहे. 10-12 जागावर आम्ही क्लेम केलेला आहे की आम्हाला ह्या जागा ज्या आहेत सोयीस्कर आहेत लढवण्यासाठी मागणी केलेली आहे. शिंदे गटासारख्याच आपल्या राष्ट्रवादीला देखील जागा मिळावा अशी मागणी केली आहे आणि राष्ट्रवादीला फक्त सिंगल डिजिटच जागा मिळणार अशी देखील चर्चा आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, मला तर काही नाही माहिती. तुमची काही माहिती असेल तर सांगा, किती जागा मिळणार, काय मिळणार, मला काय माहिती. मला तर नाही माहिती अजून. मला एवढंच माहिती आहे की बा साधारणपणे बऱ्यापैकी जागा मिळतील. साहेब बच्चू कडू असं म्हणाले आहेत की सगळ्या जागा ज्या महाराष्ट्रात आहेत ते भाजप लढवणार आहे. अजितदादा आणि शिंदेचे उमेदवार जे आहेत ते कमळावरती निवडणूक लढवतील. ती त्यांची माहिती आहे, आमची माहिती तशी नाही. आमचा पक्ष वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आमची निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळ निशाणीवर आमचे लोक निवडणूक लढवतील. शिंदे गट ज्या पद्धतीने प्रचाराला लागले आहे, राष्ट्रवादी देखील प्रचाराला लागलेले आहेत आमचे लोक प्रचाराला लागले. तुतारीचं आव्हान आहे या निवडणुकीत, तुतारीचं आव्हान आहे. असं निवडणूक म्हटल्यानंतर जे आहे कोणालाही कमी लेखून चालत नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी असा आरोप केला की मोदी सरकारची जी गॅरंटी आहे, जी जाहिरात केली आहे, त्या जाहिरातीवर आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत असं. ठीक आहे ना, ते करतील त्या बघतील काय होईल. आमचं सगळं लक्ष जे आहे त्या सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांची प्रचार सुरू झालेला आहे. तुतारींच्या ज्या गाड्यांच्या जाहिराती ज्या आता मतदान करा अशा गाड्या फिरतात, याबाबत तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाकडे. काय निवडणूक आयोगाकडे हा खर्च तुम्ही त्या निवडणुकीमध्ये दाखवणार का? आता असं आहे ना, जेव्हा निवडणुका येतात, अलीकडच्या निवडणुका वेगळ्या झाल्या, प्रत्येक गोष्टीवर समोरच्याचं लक्ष असतं. असं वाटलं किंवा चुकीचं आहे तर कर अर्ज, सुरुवात आहे निवडणूक आयोगाकडे अर्ज, त्याच्या मग एक्सप्लेनेशन द्या, माहिती द्या, अमुक द्या, तर म्हणजे चाललं. आता अंगवळणी पडलं आहे सगळ्यांना. भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता राज ठाकरेंचा देखील समावेश झाला आहे. मनसेचा यंदा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला, त्यानिमित्तानं बॅनर लागले भावी मुख्यमंत्र्यांचे. मला काही कल्पना नाही, परंतु आता प्रत्येकाने ज्या अपेक्षा करायला किंवा कार्यकर्त्यांनी अपेक्षा करायला काय हरकत आहे. धन्यवाद सर. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.